नमस्कार. मी डॉक्टर अनंत देशपांडे, गुरुप्रसाद मित्र रुग्णालय समर्थनगर औरंगाबाद. मी बेसिकली आय स्पेशालिस्ट असलो तरी पुढे LLB, LLM, MBA केल्यामुळं मेडिकल लिगल कन्सल्टंट झालोय आणि त्याचप्रमाणे मी हॉस्पिटलला ऍडवाइस आणि मेडिकल लिगल केसेस सुद्धा चालवतो. आज मी ऑल इंडिया ऑप्थॅल्मिक असोसिएशनच्या लिगल सेलचा चेअरमन आहे. त्या दृष्टीतून पाहताना मला बऱ्याचशा केसेस पाहाव्या लागतात आणि सगळीकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आजकाल व्हायलन्स खूप वाढलेला आहे. आणि एक सर्वे झाला होता, त्यात असं दिसून आलं की 87% डॉक्टरांना, विशेषतः नवीन जे डॉक्टर्स आहेत त्यांना व्हायलन्सचा स्ट्रेस आहे आणि या स्ट्रेस खाली ते काम करत आहेत. जेव्हा एखादा डॉक्टर काम करतो स्ट्रेस खाली, त्यावेळेस त्याला काम बरोबर होत नसतं हे कुणाला माहित आहे. पण हा स्ट्रेस का यायला लागला, हे व्हायलन्स का व्हायला लागलंय, ह्या गोष्टीकडे आपण बघायला पाहिजे. पूर्वी डॉक्टरला देव मानत होते, आज ते शक्य नाही आणि अपेक्षा करू नये. मान्य आहे मला. आजच्या काळामध्ये ट्रीटमेंटची कॉस्ट वाढलेली आहे, पण हा काही डॉक्टरचा दोष नाहीये. तर हा कॉस्ट वाढण्याचं कारण आजची आलेली टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट्स, कॉर्पोरेट क्षेत्र, त्याचा बेसिक एक्सपेन्सेस, ह्या सगळ्या गोष्टी त्या पेशंटच्या बिलावर जातात आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट वाढत चाललेली. वास्तविक ह्याच्यात पाहता डॉक्टरला काय मिळतं, त्याच्यात 5-10% सुद्धा त्याचा शेअर नसतो. त्याचा पगार एक तर पगारावर असतो, नाही तर शेअर होल्डिंगवर असतो. पण त्याला फारसं मिळत नाही, जातं ते सगळं इस्टॅब्लिशमेंटला आणि एक्सपान्शनला आणि टेक्नॉलॉजी. पण पेशंटचा एकच समज असतो की डॉक्टरने खूप पैसे घेतले आणि या समजापोटी व्हायलन्स सुरू झालेला आहे. आणि तो इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे की डॉक्टरांना आज भीती वाटते की आपण सिरियस पेशंट घेऊ नये, आपल्या दवाखान्यात तो भरू नये, मेला तर व्हायलन्स झाल्यानंतर आपण फेस करू शकणार नाही. आणि त्यामुळं कित्येक सिरियस पेशंट या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात शिफ्ट होतात आणि शिफ्टीमध्ये त्यांचं काय होतं ते परमेश्वर नसतं. ही सगळी गोष्टी का घडत चालली आहे, तर 2-3 कारण आहेत त्याच्यात. एक तर पेशंटची टेंडन्सी झालेली आहे की बिल भरायचं नाही. जास्त झालं बिल की ते कसंही करून टाळायचं, त्याच्यासाठी व्हायलन्स केला की बिल आपोआप ठरतं. दुसरी गोष्ट अशी की याचप्रमाणे दुसरेही कारण आहे की ज्यावेळेस एखादा रुग्णाचा मृत्यू मल्टिपल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होतो, त्यावेळेस झालेलं बिल, विशेषतः आयसीयूचं बिल का भरायचं, ही एक त्याच्या मनामध्ये कल्पना असते आणि त्याला भरायची मानसिक तयारी नसते. याशिवाय ही एक मोठं कारण आजकाल दिसून येते आणि ते म्हणजे लोकल लिडर्सला आपले वर्चस्व दाखवायचं असतं आणि तो त्यात ते घडवून आणतो. त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शेवटी डॉक्टरांना आपली सेफ्टी पाहावीच लागेल. आणि ही सेफ्टी पाहण्याकरता, कारण आत्ताच आपण लक्षात घेतलं की केरळामध्ये वंदना नावाच्या तरुण डॉक्टर बाईंचं, जी गायनिक होती, खून मर्डर झाला. का? ती सरकारी दवाखान्यात काम करत होती, तिच्या हातात जेवढं होतं ती करत होती, तरी सुद्धा पेशंट नाराज झाले आणि तिने प्रत्यक्ष खूनच केला. ही घटना पार्लमेंटमध्ये सुद्धा डिस्कस झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर शिशिर थरूर ह्यांनी ही कल्पना मांडली की डॉक्टरांना प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि ह्याच्याबद्दल त्यांनी ह्याच्या लोकसभेमध्ये आपल्या भाषण केलं. आणि शहांनी ह्याला खूप अनुमोदन दिलं की ही गोष्ट व्हायला पाहिजे. पण नंतर दुसरा सूर असाही म्हटला की डॉक्टर एक प्रोफेशनल आहे आणि या प्रोफेशनलला जर आपण दिलं तर बाकीच्या प्रोफेशनलला का नाही. विशेषतः ऍडव्होकेट्स आहेत, दुसरे आर्किटेक्ट्स आहेत, बाकीचे प्रोफेशनल्स आहे, यांना का नाही. पण वास्तविक पाहता त्यांनी क्लीन हे दिलं की डॉक्टर हा आज पेशंट रुग्णाच्या जन्ममरणाशी खेळत असतो आणि सारखं जन्ममरणाशी त्याचा संबंध असतो. आलेला रुग्ण हा आजारी असतो आणि तो वाचवायचा प्रयत्न करत असतो. अशा परिस्थितीत तो जर रुग्ण दगावला तर हा त्याची चूक नसते, त्यामुळे त्याला प्रोटेक्शन मिळणं हा भाग आहे.
पण तरीही अजून एक पेंडिंग मध्येच आहे. पण आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यात एक कायदा केलेला आहे की असं काही व्हायलेन्स झालं तर व्हायलेन्स करणाऱ्यांना 10,000 रुपये दंड आणि जेवढं नुकसान केलेलं आहे त्याचं दुप्पट भरून द्यावं लागतं. पण हे झालं थोड्या मोठ्या प्रमाणात. पण ज्यावेळेस खरंच घडतं त्यावेळेस डॉक्टरांची परिस्थिती काय होते? डॉक्टरांनी हे टाळलंच पाहिजे. डॉक्टर सुद्धा एक माणूस आहे आणि पेशंटला सुद्धा कळालंच पाहिजे की डॉक्टर आपल्यासाठी काम करतोय आणि आपण व्हायलन्स नाही करायला पाहिजे. बाकीच्या लोकांना सगळ्यांना मिनिस्टरला सिक्युरिटी असते, मोठ्या मोठ्या माणसाला सिक्युरिटी असते. मग डॉक्टरने स्वतःची सिक्युरिटी ठेवायला काय बिघडतं? पण ती टेंडन्सी नाही म्हणून ठेवत नाही. वास्तविक मोठ्या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी असते, ती सगळी व्यवस्था करते. पण छोट्या हॉस्पिटलमध्ये आणि विशेषतः स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये या गोष्टी घडत नाही आणि विशेष करून सरकारी दवाखान्यात हे अजिबात होत नाही. आणि त्यामुळे सरकारी दवाखान्यातील डॉक्टर बळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये कायदा हे एकच मार्ग आहे. पण त्याही पेक्षा कायद्याच्या पुढे जाऊन संबंध रुग्णांनी विचार केला पाहिजे की डॉक्टरची चूक नसते. डॉक्टर आपला पेशंट हा सतत त्याला नीट करायच्याच उद्देशाने करत असतो. पण शेवटी डॉक्टर देव नाही. कारण बॉडी कसा रिस्पॉन्स देते ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही ट्रीटमेंट काय देता ह्याच्यापेक्षा बॉडी ट्रीटमेंटला कसे रिस्पॉन्स देते ह्याला खूप महत्व आहे. त्यामुळं हा व्हायरस करून सगळा गदारोळ घडवून आणून डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण करून पेशंट बद्दल भीती निर्माण झाली तर ट्रीटमेंट नीट होणार नाही याची जाणीव पेशंटने सुद्धा घ्यावी आणि डॉक्टरने सुद्धा स्वसंरक्षणार्थ जे काही शक्य असेल ते सगळं करावं असं माझं मत आहे. त्या सगळं सांगण्याच्या मागे एक खास उद्देश होता. डॉक्टरांना कशी आजची परिस्थिती जर निर्माण झाली तर सरळ त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. मी माझ्यातर्फे जेवढं शक्य असेल तेवढं नक्कीच त्यांना हेल्प सगळ्या बाबतीत कायदेशीर आणि त्या प्रसंगी सुद्धा काय करता येईल हे सगळं गाईड करू शकतो आणि गाईड करेल आणि त्याच्यातून डॉक्टरांना सुरक्षा मिळेल आणि पेशंटचं समाधान होईल. त्या दोन्ही गोष्टी बघितल्या जाईल त्याची. नमस्कार.